आज दिनांक 20 जुलै 2025 या शुभ दिवशी आपल्या फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव आयुष्यमान मेडम साहेब यांचा 76वा वाढदिवस त्यांच्या राहते घरी याच ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी उपस्थित आपल्या स्टाफचे मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि त्यांच्या सहचारिणी आणि मुंबई वगैरे आहेत, मुलं उपस्थित आहेत। तर आयुष्यमान गेडाम साहेब हे आयुध निर्माणी चांदा या ठिकाणी पर्सनल असिस्टंट म्हणून कार्यरत होते। आज 76वा म्हणजे जवळपास 16 वर्ष झाली त्यांनी सेवानिवृत्त घेतलेली आहे, सेवानिवृत्त झालेली आहे। नियत वय म्हणून सेवानिवृत्त झाली। आता सेवानिवृत्तीचे 3 प्रकार आहेत। एक म्हणजे ऐच्छिक सेवानिवृत्ती, दुसरी सक्तीची सेवानिवृत्ती आणि तिसरी नियत वैमानिक सेवानिवृत्ती। तर सक्तीची सेवानिवृत्ती केव्हा दिल्या जाते? जेव्हा एखाद्याचं काम बरोबर नसेल तर त्यांना डिपार्टमेंट काय करते, तुम्ही सक्तीची रजेवर चालले जा किंवा सक्तीची रजा देऊन त्यांना सक्ती रिटायरमेंटही केल्या जाते। दुसरी ऐच्छिक, म्हणजे आपली प्रकृती जर बरोबर नसेल तर आपण ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतो। प्रकृती बरोबर नसेल तर आपल्या घरचं वातावरण बरोबर नसेल तर आपण काय किंवा कुणी त्रास देत असेल मानसिक वगैरे, तशा वेळेस आपण ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊन मोकळं होतो। तर साहेब एवढे भाग्यवान आहेत की साहेब हे वयाच्या 60व्या वर्षी आपल्या सेवेतून नियत वैमानिक सेवानिवृत्त झाले, म्हणजे 60 वर्ष पूर्ण करून। त्यांच्या म्हणजे असे जे व्यक्ती सेवानिवृत्त होतात म्हणजे त्यांचा कसल्याही प्रकारचे त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांना कशाही प्रकारची चुका नसते, त्यांची सेवा खंडित नसते आणि एकंदरीत त्यांची सेवा शासनाला समाधानकारक वाटते आणि तेव्हाच त्यांना शेवट केलं जातं। आता जेव्हापासून साहेब रिटायर झाले आणि मी या ठिकाणी वास्तव्याला आलो, मी 2003 पासून इथे वास्तव्याला आलो। साहेबांचा 2003 पासूनच जवळपास परिचय आहे। साहेब हे आपल्या संघटनेचे प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे आजीवन सदस्य आहेत। मी त्यावेळेस सदस्य झालो आणि साहेबांचा परिचय असा आहे की माझ्यासोबत नेहमी फिरायला यायचे, सर फोन करायचे, सर तुम्ही आले का? कारण एक म्हणजे कसं आहे, सुशिक्षित साहेब एक ग्रॅज्युएट आहेत आणि आपल्या फॅक्टरीमध्ये माहीत आहेत 8वा 9वा 7वा अशी शिकलेली लोक आहेत। माझे विचार कदाचित त्यांना पटली असतील तर नेहमी म्हणायचे की सर चला फिरायला जाऊ। साहेबही वाट पाहत राहायचे कधी मी जायचो आणि माझ्या याच्यामध्ये साहेबांची जी विचारसरणी आहे ते फार उत्तम आहे। कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाशी म्हणजे कधी मी माझ्या याच्यामध्ये पाहिलं नाही की आजपर्यंत 2003 पासून कोणावर रागावलेली नाही। एक प्रेम भावना त्यांच्यामध्ये आहे, त्यांचे एक चांगले असे गुण आहेत त्यांच्यामध्ये, सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे असे गुण आहेत। असंच साहेबांचं असं एक व्यक्तिमत्व आणि साहेब एक त्या पोस्टवर एक प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। तसंच आपल्या फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीमध्ये सेक्रेटरी पदाला उत्तम न्याय देणारे व्यक्ती आहेत। आपणही पाहत असेल कदाचित त्यांचं ऑडिटचा हिशोब म्हणा किंवा काही म्हणा, मी आता पाहत आहोत की साहेब हे नेहमी काउंटरवर बसून असतात, बिजी असतात, बिजी शेड्यूल आहे त्यांचं अजूनही ते सेवानिवृत्त झाले तसं वाटत नाही त्यांना की मी सेवानिवृत्त झालो। साहेबांचं हे बिजी शेड्यूल आहे। साहेब मी कधी आलो का साहेब बिजीच दिसतात, म्हणजे एवढं त्यांनी संस्थेसाठी सुद्धा वाहून घेतलेलं आहे। ज्याप्रमाणे आपल्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्याचप्रमाणे आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा त्यांनी फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि एक उत्तम दर्जाचे प्रशासक म्हणून साहेबांची ख्याती आहे असं माझं प्रामाणिक मत। तर एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभो, पुढे त्यांचं सुखी जीवन राहो, त्यांच्या सहचारिणी सर्वांना सुखमय असं आनंदित वातावरण राहावं एवढीच मी कामना करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद।